शक्तीचा आवाज 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 आवाज। नमस्कार, मी देवयानी वरसकर। कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह 8व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या अनुषंगाने या वर्षाची आमची थीम आहे आवाज युवा शक्तीचा। आणि या थीमला अनुसरून आम्ही थेट दिल्लीवरून जोडले गेलो आहोत आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र माननीय माजी खासदार केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी। प्रभू साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। आणि सर्वप्रथम तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा 8 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने काम केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद सर। खरं तर सुरेश प्रभू यांनी जेव्हापासून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे तेव्हापासून नेहमीच युवकांना तरुणांना मोटिवेट करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। आणि याच त्यांच्या प्रयत्नांना याच त्यांच्या व्हिजनला अनुसरून आपण त्यांच्याशी युवकांचा सुवर्ण कोकण या संदर्भात बातचीत करणार आहोत। प्रभू साहेब, आपण जेव्हापासून मंत्री होतात, जेव्हा खासदार होतात, नेहमी सिंधुदुर्गातल्या युवाईला, सिंधुदुर्गातल्या तरुणांना कुठेतरी रोजगार, त्यांना एक वेगळी दिशा, त्यांना एक कन्स्ट्रक्टिव्ह असं फ्युचर मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतात ते आजतागायत। एकूणच या अनुषंगाने जर बघितलं तर कोकणातील युवकांना काय सुवर्ण संधी आहेत? बघा, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खरं म्हणजे मला वाटतं सगळ्यात आपल्या देशापुढचे बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवले ते देखील तरुणांच्या पुढे असणाऱ्या रोजगारांच्या निम्या संध्या हाच आपल्याविषयी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण जर उद्या युवा पिढीला असं सांगितलं की युवा पिढी तुम्हीच देशाचं भविष्य आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीचं भविष्य घडवायला जर आपण अपेक्षित ठरलो तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा काही असू शकत नाही। आणि म्हणून तुम्ही सांगितलेला अतिशय महत्त्वाचा विषय की आपल्याकडच्या सिंधुदुर्गातल्या कोकणातल्या तरुणांचं भविष्य काय आणि एक तर ते कसं घडवलं पाहिजे हा वेगळा प्रश्न। सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आपण योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे की तुमचा पुढचा मार्ग कसा असला पाहिजे। एक काळ असा होता की आपल्याकडचे सगळे जण, माझे वडील देखील मुंबईला गेले, पालवडला जन्म असून देखील MA झाले, त्याच्यानंतर देखील त्यांना मुंबईला जावं लागलं कारण इथे संध्याच उपलब्ध नव्हत्या। पण एक काळ असा होता की मुंबईची हृदय एवढं विशाल होतं की सगळ्यांना ते सामावून घेऊ शकत होतं। परंतु आज मुंबईने देखील मला वाटतं आपले हात वर केले दिसत आहेत की मुंबईकडे रोजगाराच्या संध्या नाहीत किंवा बहुतांश ठिकाणी तीच परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत कोकणी माणसांनी काय करावं, कोकणी मुलांनी काय करावं, त्यांचं भविष्य कसं घडवावं प्रश्न आहे। पण पहिलं त्यांना आपण सांगायला पाहिजे कसं घडवायच्या आधी देखील की बाबांनो, आता तुम्हाला इथेच ते भविष्य घडवायला पाहिजे, तुम्हाला मुंबईला जाऊन ते घडवता येणार नाही। आणि म्हणून मग इथे राहून काय करताय हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या परवानगीने ते थोडक्यात सांगू इच्छितो। एक तर आपल्याला आश्चर्य वाटेल की खरं म्हणजे आपण जर असा विचार करायला सुरुवात केली, फक्त आपल्या विचारांचाच नेहमी आपल्याकडे नेहमी अडथळा असतो, आपण जर नीट विचार करायला सुरुवात केली की खरोखर आपल्या इकडे उपलब्ध आहे का? नक्की आहे। मग आपल्याकडे पायाभूत सेवा निर्माण झाल्या, विमानतळ झालं। मला आठवतं तुम्ही मला खासदार असण्याचा मला उल्लेख केला, मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो 26 वर्षापूर्वी, त्यावेळेला इथे रस्तेही नव्हते। पंतप्रधान ग्राम योजनेसारखी योजना आपण सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीत आणली पहिल्यांदा देशात। आणि आताचे जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे त्यावेळेला ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांनी त्याचं उद्घाटन करण्यासाठी देशातलं उद्घाटन त्यांनी कणकवलीला सिंधुदुर्गासाठी आणि राजापूरला रत्नागिरीत येऊन विमानाने येऊन केलं होतं। हे सांगण्याचा उद्देश असा की आज पायाभूत सेवा होत आहेत, रस्ते झाले, एअरपोर्ट झालं, रेल्वे आली आपल्याकडे आणि अनेक टेलिफोन पासून सगळ्या झाल्या। आता प्रश्न असा आहे की जर आपण ह्याच असणाऱ्या पायाभूत सेवाचा उपयोग करून कोकणामध्ये काहीतरी चालू केलं। मला आठवतं की त्यावेळेला देशातलं पहिलं जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणजे मी जेव्हा खासदार झाल्यानंतर तो जाहीर झाला। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला एक सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी आहे। तशीच शेती क्षेत्रामध्ये देखील, परंतु मला वाटतं या क्षेत्रात आहेत। देवेनी की माझी लहान बहीण म्हटलं तरी अयोग्य होणार नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी तिचा देखील हा प्रवास बघितला। माझा 26 वर्षाचा राजकारणाचा प्रवास आणि कदाचित तेवढाच तिचा देखील, ती लहान आहे माझ्यापेक्षा वयाने खूप, तर तिचा देखील असाच पत्रकारिता प्रवास देखील मी पाहिलाय। आणि आम्ही दोघांनी खरं म्हणजे एक समान ध्येय ठेवलं होतं की तिने आता त्या लेखणीमधून आणि आम्ही आमच्या कार्यामधून
की काही करून कोकणाला चांगले दिवस कसे येतील हे पाहिलं होतं. आणि म्हणून मला वाटतं मी यासाठी थांबतो की तुम्हाला अजून काही प्रश्न विचार असेल तर विचारा. परंतु नक्कीच कोकणातून आपल्याला युवकांसाठी उद्याचा भविष्य घडवण्यासाठी एक तर मार्गदर्शन आणि त्यानंतर त्यांचं हँड होल्डिंग ज्याला म्हणतो, हात धरून पोट धरून त्यांना पुढे नेणं, हे करण्याची आज प्रत्येक लोकप्रतिनिधीची निश्चितपणे जबाबदारी आहे. बरोबर. प्रभूसाहेब, आपण म्हणालात ते नक्कीच खरं आहे की 26 वर्षाच्या आपल्या या कालावधीमध्ये आपण अनेक गोष्टींचा उहापोह केला किंवा अनेक गोष्टी आपण बघितल्या. युवकांसाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, यावरती खूप मोठी मोठी चर्चासत्र झाली. ज्या पर्यटनाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्या पर्यटनावरती सुद्धा अनेक गोष्टी, अनेक उपक्रम, अनेक काही उद्योगधंदे कसे उभारले जातील याबद्दलही चर्चा झाली. पण खरंच या युवकांना, कारण आता कोविड नंतर जसं तुम्ही म्हणालात की मुंबईने आता हात वर केलेले आहेत, मुंबईच नाही पण मुंबई, पुणे अशा ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत तिथल्या सगळ्याच वेगवेगळ्या कारखानदारीतल्या म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी आपले हात वर केलेले आहेत. आणि 50% जो युवक मुंबईमध्ये गेलेला होता त्याच्यातला 50% युवक हा पुन्हा आपल्या गावी आलेला आहे. मग यांना सिंधुदुर्गातच स्थिरावण्यासाठी, कोकणातच स्थिरावण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे? कारण काहीच समोर पर्याय अनेक आहेत, परंतु नक्की कुठल्या पर्यायाचा अवलंब करावा याबाबत फार भ्रम आहे. म्हणजे हे आहे की नक्की काय, कुठली वाट चोखंदळावी, काय सांगाल या संदर्भात? बरोबर आहे. एकतर आपण ज्या युवक म्हणतो किंवा युवती म्हणतो, ह्या सगळेच वयाप्रमाणे आपण त्यांचं वर्गवारी करतो की हा युवक आणि माझ्यासारखा म्हणून म्हातारा आहे. परंतु तरी देखील त्या युवक आणि युवतींमध्ये त्याची पण पुन्हा आपल्याला एक वर्गवारी करावी लागेल की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, तुमचं स्वतःचं ध्येय काय. आता शेती किंवा बागायती हा एक व्यवसाय असू शकतो, पण सगळ्यांना त्यात इंटरेस्ट असेल असं नाही. काय म्हणते नाही, मला ते करायचं नाही, माझ्या आईवडिलांनी, माझ्या पणजोबांनी, माझ्या अनेक पिढ्यांनी केलं आणि विशेष काय आमच्या हाताला लागलं नाही, मग तो आपण त्याला बाजूला ठेवू शकतो. परंतु ज्यांना शेती आणि कृषी क्षेत्रात काम करायचं असेल त्यांच्यासाठी देखील सध्या उदाहरण सांगतो. जेव्हा मी कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर होतो तेव्हा आपण इकडच्या काजूला आणि इकडच्या आंब्याला GI हे मिळवून दिलं, मानांकन. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल. कालच मला काही जणांनी तिकडच्या आपल्या शेतकऱ्यांनी मला एक निवेदन पाठवलं की आता परदेशाहून येणारा आयात होणारा काजू हा देखील वेंगुर्ल्याचा GI म्हणून आपल्याला म्हणावं. आता ते का म्हणावं लागलं विचार करा. परदेशातला काजू, ते म्हणतात आम्ही वेंगुर्ल्याचा तयार झाले असं आम्हाला एक GI जॉग्राफिकल इंडिकेटर मला पाहिजे, कारण त्या जॉग्राफिकल इंडिकेटरमुळे त्याला एक किंमत आली. आता हे जर झालं असेल तर आता उद्याच्या शेतीमध्ये, उद्याच्या बागायतीमध्ये देखील त्याला फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की जर तुम्ही प्रयत्न केलात तर शेती, बागायती आणि त्याला धरून मच्छीमारी, त्याला असून त्या शेतीच्या संबंधित असणारे मग अनेक व्यवसाय जे आहेत त्यातून देखील चांगलं उत्पन्न मिळू शकतं. पण त्यासाठी मिळायचा प्रयास केले. आता राहिला दुसरा प्रश्न, सेवा क्षेत्र. आता आपल्याकडे मी उद्योग का नाही म्हणत, की आपल्याकडे उद्योग म्हणण्यासारखे आलेले नाहीत आणि यायचा प्रयत्न करून देखील कोण आलेले नाही. पण मी तरी देखील प्रयत्न केला आणि आज चिपळूणला देशातला, आपल्या कोकणातला पहिला केंद्र सरकारचा प्रकल्प उभा राहतो, रेल्वेची फॅक्टरी. रेल्वे त्यासाठी मी स्वतःच पैसे त्यासाठी बजेटमधून प्रोव्हाइड केले. ते उभारण्यासाठी प्रयत्न, डायरेक्शन दिले, मंत्री असल्यामुळे प्रयत्नाचा प्रश्नच नव्हता, मी ते करून घेतलं. परंतु कारखाने आपल्याकडे नसल्यामुळे राहिलेले दोनच आपल्याकडे रोजगाराचे सध्या, एक तर शेती कृषी किंवा सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र त्याच्यामध्ये पर्यटन देखील येतो. तो पर्यटन आपल्याला तुम्ही म्हणाल तसं खूप चर्चा झाली माहिती आहे. मी त्याच्यापेक्षा इतर व्यवसायांसाठी सांगतो आणि म्हणून म्हटलं वर्गवारी केली पाहिजे. आता ज्यांना आवड आहे ते बघितली पाहिजे. तर काही आपल्याकडे तरुण मुले आहेत आणि मुली आहेत, त्यातल्या काही मुली असं म्हणतात किंवा मुलं असं म्हणतात की आम्हाला गावाच्या बाहेर जायचं नाही, आम्हाला तिकडेच राहायचं. असेल त्यांची आवड आहे आणि आपण त्यांच्या असणाऱ्या त्यांची जी स्वतःची कल्पना आहे त्याचं आपण त्याला स्वागत केलं पाहिजे, त्याला वी हॅव टू रिस्पेक्ट इट. तर त्याला धरून आपण जर पाहिलं, आणि म्हणून आम्ही सध्या प्रयत्न केला की 2000 गावांमध्ये महिलांना मोफत स्विंग मशीन दिली आणि महिलांना आपण सायकल बँक दिली. आता मी काय सांगतो, हा तर हे रोजगार झाला परंतु खूप लहान प्रमाणात, पण त्याची मजा सांगतो. त्याचं पुढचं पाऊल असं आहे की आता या सगळ्या महिलांनी 2000 गावांमध्ये आपल्याकडे स्विंग मशीन आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी दोन्ही म्हणून 2000 म्हणतो. तर ती आली तर तिथे आता त्याच्यावर आधारित आपल्याकडे कापड व्यवसाय आणता येऊ शकतो, रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. जी महिलांना सायकल बँक मिळाली ती महिला
सायकल पॅडल करत असताना आपल्या क्षेत्रातल्या मालाला अजून चांगले बाजारपेठ मिळवून देऊ शकते. कुणी तिला एसटीसाठी थांबवलं होतं, एसटीचा संप चालू. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक निराळा भाग सांगतो. सेवा क्षेत्र IT मध्ये आपल्याला तरुणांना मी सांगू इच्छितो, इथे तुम्ही गावात राहून ते IT चं काम करू शकता. बरोबर. करोनामुळे तर ती आणखी एक निराळी संधी उपलब्ध झाली की आज आपल्याकडे गावात राहून, घरी राहून वर्क अवे फ्रॉम ऑफिस, वर्क फ्रॉम होम हे नवीन कॉन्सेप्ट जगात आलं. आता तर असं म्हणतायत की पुढच्या 5 वर्षात अशी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या सीईओनी सांगितलं की आमचा तर असा अंदाज आहे की पुढच्या 3-4 वर्षात सगळेच जण काम करतात. म्हणजे उद्या आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये काम करताना त्यासाठी ऑफिसला जायची गरज नाही, मुंबईला जायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही. पण त्या IT मधलं एक चांगलं आपण जर ज्ञान प्राप्त केलं तर आपल्याला मिळू शकतं. आपल्या ते कोकणातली एक मुलगी, आता नाव सांगत नाही, 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, खूप हुशार चांगली मुलगी. तर तिने IT मध्ये शिक्षण घेतलं होतं, पण बिचारीला कुठे संधी मिळत नव्हती. आता ती मुंबईला गेली आहे, तिथे ती थोडं प्रशिक्षण घेते आणि उद्या तिला चांगली नोकरी मिळेल. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की IT म्हणजे सेवा क्षेत्रातला एक भाग जर म्हणून IT सांगतो की ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती होणार आहे. त्यासाठी आपल्याला IT सेंटर काढायची पण गरज नाही, काढताना आणखी उत्तम. परंतु त्याही पेक्षा आज IT सेंटर का होतं की सेंटर झालं की नोकरी मिळेल आणि कोकणात मिळेल. आज घरी राहून ते करू शकता ना. मग ते तुमचं जे मेन प्रोसेसिंग सेंटर आहे ते मग उद्या बँगलोरला असेल किंवा दिल्लीला असेल, कुठे असेल, तुम्हाला इथे राहून ते मिळालं. त्यासाठी कोकणात नवीन सेंटर स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचीच गरज राहिली नाही. तर हा एक आपल्याकडे असणारा मोठा उद्योग आहे. त्याला जोडून आणखी सेवा क्षेत्रातली गोष्ट सांगतो. हा प्रयत्न आपण करतोय. म्हणजे मी जे सांगतोय प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रयत्नशील आहे. माझी बायको त्याची अध्यक्ष आहे त्या संस्थेची, मानव संसाधन विकास संस्था, त्यामधून त्याच्यावर प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ की आपल्या इकडच्या तरुण मुलींना आता थोडस वेळ लागेल त्याला प्रशिक्षण दिलं तर उद्या जे परदेशामध्ये वयस्कर माणसं आहेत, जपानमध्ये आहेत, कोरियामध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, 80, 90, 95 वर्षापर्यंत माणसं जगतात. तिकडची परिस्थिती अशी आहे की 95 वर्षाची अनेक माणसं एका घरात राहतात, एका कुटुंबात असतात. आजोबांचं वय 100 असेल तर वडिलांचं वय 85 असेल आणि त्याची आई आणखी 80 वर्ष असेल. सगळ्यात एक मुलगा पुढे बिचारा काळजी करतो. म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी आज परदेशाहून त्यांना मदत लागते आणि टेक्नॉलॉजीमध्ये सहज उपलब्ध. त्या ओल्ड केअर होम सारखी कल्पना इकडून तिकडे, म्हणजे इथून बसूनच त्या जपानमध्ये प्रशिक्षण दिलेल्या मुली ते काम करू शकते. फक्त भाषा शिकावी लागेल. म्हणून देखील आपण त्यांचं तसं प्रशिक्षणासाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या नर्सिंग कॉलेजमध्ये आता ह्या वयस्कर माणसांसाठी खास प्रशिक्षण कसं भेटेल पाहतो. त्याला जोडून आपल्याकडे आता हे जे जनशिक्षण संस्था त्याची एक चांगली भव्य इमारत, 2 मजली इमारत आपल्या ओरसला तयार झाली. तिथे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ही देशातली सगळ्यात मोठी उद्योग समितीची जी संस्था आहे त्यामधून स्नायडर इलेक्ट्रिक, स्कोडा, JCB अशा सारख्या कंपन्या, फियाट अशा सारख्या कंपन्या तिकडे येत आहेत आणि ते देखील आपल्या इकडच्या मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. म्हणजे त्याच्या काही लोकांना नोकऱ्याही देतील, बरोबर, ज्यांना नोकऱ्या मिळू शकणार नाहीत त्या स्वतःचा उद्योग ह्या प्रशिक्षणाच्या आधार करू शकतील की ज्याचा काय जे सर्व्हिसेस देतील सेवा क्षेत्रातल्या त्यांचा देखील फायदा कंपन्या त्यांना देऊ शकतील. अशा अनेक उपक्रम होऊ शकतात. सर, आत्ताच आपण सांगितलं की काय संधी असू शकतात. त्याच्यामध्ये एका सेवा क्षेत्राचा आपण उल्लेख केलात. मानव संसाधन च्या माध्यमातून सुद्धा सिंधुदुर्गातल्या तरुणांना काय पुढे संधी आहेत या संदर्भात सुद्धा आपण सांगितलं. परंतु आपण जो यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प जर बघितला त्याच्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्टिक्युलरली सांगितलेलं होतं की यावर्षी मॅन्युफॅक्चरिंग जो हे आहे त्याला आपण जास्ती भर द्यायचा आहे. तर त्या अनुषंगाने जर असेल, मॅन्युफॅक्चरिंगचा जर ज्या अनुषंगाने जर आपल्या युवकांना इथल्या जर न्याय द्यायचा असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे जायचं असेल तर काय करायला पाहिजे? कारण आपली जी अडचण आहे की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग किंवा पदार्थ बनवले अनेक जातात, मॅन्युफॅक्चरिंग होते, परंतु त्याचं जे मार्केटिंग आहे त्याचा फार मोठा प्रश्न अजूनही आपल्या सिंधुदुर्गाला भेडसावतोय. या संदर्भात काय सांगाल? अगदी खरं आहे की शेवटी सरकारतर्फे जे प्रयत्न केले जात आहेत की मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये देखील आणखी प्रगती व्हावी. फक्त त्याच्यात एकच अडचण अशी आहे की आता तर उद्याच्या काळामध्ये जे उद्योग भारतात येतील किंवा भारतात निर्माण करणारे जे कारखाने असतील त्यामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी असेल. कारण ही टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे, तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे
जी चौथी औद्योगिक क्रांती आपल्या जगामध्ये आलेली आहे ती आपल्याकडे देखील स्वाभाविकपणे त्याचा प्रसार होणार. तर त्याच्यावर आधारित जे उद्योग येतील त्या उद्योगांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर जास्त केल्यामुळे, मशीनचा वापर जास्त असल्यामुळे माणसांची गरज कमी लागेल आणि म्हणून त्यात अडचण. पण तरी देखील हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे की यामध्ये आपल्या तरुणांनी काय करावं. तर मला वाटतं प्रिसिजन इंजिनिअरिंग हा आणि टेक्नॉलॉजी मधलं सगळ्यात महत्वाचं आता सगळ्या ज्या लागणाऱ्या म्हणजे आज कॉम्प्युटर एडेड डिझायनिंग CAD हा देखील एक फार मोठा उद्योग तयार होणार आहे. कारण उद्या काय झालं, एकेकाळी लहान लहान गोष्टी आपल्याकडे आठवत असेल तर ते आपण डिझायनिंगचे बोर्ड घेऊन त्याचं डिझाईन करून नंतर सगळं कॉम्प्युटरच्या आधारावर होतं. तर ह्या गोष्टीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या संबंधित त्या ज्या गोष्टी आहेत, ती टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे, त्यामध्ये देखील आपल्या मुलांना ह्यामध्ये निश्चितपणे स्कोप मिळू शकतो. जर आपल्याकडच्या मुलाने तसा इंटरेस्ट दाखवला तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो आपल्या मानवसंसाधन विकास संस्थेतर्फे आपण त्यांच्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण कुठे मिळू शकतं याची माहिती, आणि जर गरज लागली तर उद्या त्यांचं प्रशिक्षण इथेच देण्याची देखील सोय आपण निश्चितपणे करू शकतो. परंतु हा महत्वाचा प्रश्न आहे, तुमचा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि खरोखर तुम्ही योग्य सांगितलं की आज उद्याच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील जी वाढ होणार त्याच्यात देखील आपली तरुणांनी मागे राहतात म्हणून. बरोबर आहे सर. मॅन्युफॅक्चरिंग झालं किंवा सेवा क्षेत्र झालं, हे सगळं आपण बोलतो प्रत्यक्षामध्ये याच्यासाठी काही तरुण कास सुद्धा धरतात की आपल्याला या ठिकाणी वळायचं आहे. परंतु तरीही सिंधुदुर्गच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अजूनही युवकांपुढे खूप मोठी आव्हानं आहेत. जसं तुम्ही म्हणालात तसं की आता जरी वर्क फ्रॉम होम हा एक नवीन पायंडा पडायला लागलेला असला तरीही आपल्याकडे वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर कुठेतरी माळरानावरती जाऊन बसून ते कनेक्टिव्हिटी आपल्याला किंवा जॉईन व्हावं लागते. इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. काही तरुणांची मानसिकता अशी असते की नाही, आपल्याला गावात अगदीच नाही तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला कुठेतरी काम मिळावं, घराच्या बाहेर किंवा आपल्या गावाच्या बाहेर जाण्याची त्यांची तयारी नसते. काही मुलांची बाहेर जाऊन, कारण आपल्याकडे अनेक मुलं अशी जिनियस आहेत, कारण आपला कोकण हा फार बुद्धिवंतांचा प्रदेश आहे. अनेक अशी हुशार मुलं आहेत की ज्यांची बाहेर काम करण्याची सुद्धा इच्छा असते, परंतु त्यांना तिथे जाऊन काम करण्यासाठीची परिस्थिती योग्य नसते. अशा सगळ्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्या कोकणातल्या तरुणांपुढे काय आव्हानं आहेत आणि याच्यासाठी आपण काय करू शकतो? बघा, हा खरोखर महत्वाचा प्रश्न आहे की आपण देखील थोडीशी आपली मानसिकता कशी बदलली जाईल याच्या देखील पाहण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये मी असं म्हणेन की आपल्याला जीवनामध्ये कुठेतरी रिस्क घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही, वस्तुस्थिती. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्या तरुणांनी देखील एक थोडासा आत्मविश्वास दाखवला पाहिजे. आपल्याकडे कदाचित इंग्रजी भाषा बोलता येत नसल्यामुळे न्यूनगंड प्रस्थापित झाला असेल, परंतु इंग्रजी भाषा म्हणजे काय, शेवटचं इट्स नॉट ते आपण शेवटी आकाशाला आपलं इंग्रजी भाषा येते म्हणजे आकाशाला आपलं बोट लागलं असं होत नाही. आपली असणारी भाषा मराठी, शुद्ध मराठीत बोलण्याची क्षमता, हिंदी शिकलं तर आणखीन चांगलं. म्हणजे खरं म्हणजे आपल्याला हा देखील प्रयत्न करण्याची गरज आहे की कुठची तरी विदेशी भाषा आपल्याला माहिती असली पाहिजे. ते त्याचा आपण देखील आपण आता एक प्रयत्नपूर्वक असा आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी एक ध्यास घेतला पाहिजे की काही करून एक परदेशी भाषा मी शिकणारच. त्याचा फार मोठी कठीण नसते. आणि म्हणून मला वाटतं की फडफड इंग्रजी बोला म्हणून ते आता पूर्वीची गोष्ट केली आपण खरोखरच ती बोलता येऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील त्या दृष्टीने, कारण शेवटी भाषेचं महत्व असं आहे, ती शेवटी अल्टिमेट जरी नसलं तरी देखील ते आपले विचार शेवटी प्रदर्शित कसे होणार. बरोबर. आपण एखाद्या ठिकाणी जर इंटरव्ह्यूला गेलो आणि त्यांनी मला विचारलं की बा काय तुला काय काय माहिती आहे, तर आपण सांगायला घाबरायला लागलो. आपण कारण आपल्याला माहिती सगळी असते, पण ती प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास आणि ते देण्यासाठी आवश्यक असणारे ते माध्यम आहे भाषा, इथेच आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणून आत्मविश्वास केला पाहिजे आपण. आणि दुसरं म्हणजे ते माध्यम देखील भाषेचं, ह्यामध्ये देखील आपण थोडंसं प्रावीण्य मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. मला निश्चितपणे मी सांगतो की आपल्या कोकणचं, आपल्या कोकणी मुलांचं नक्कीच भविष्य चांगलं होऊ शकतं. पण त्यामध्ये आमची जबाबदारी आहे, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी खरं म्हणजे त्यांना योग्य ज्ञान दिलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे, त्यांच्याबरोबर हार्ड होल्डिंग करून काम केलं पाहिजे. आणि नुसतंच केलं आणि सांगितलं असेल तर शेवटपर्यंत ते गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, आज मला खरोखर अभिमान वाटतो की आपल्या परिवर्तन केंद्रामधून आपण जी प्रशिक्षण देत आहोत 600 परिवर्तन केंद्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कार्यरत आहेत. बरोबर. विलास हडकर हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या तऱ्हेने त्यासाठी पाहतात देखील आहेत.
आणि आज त्या जनशिक्षण संस्थांमधून तशी पंतप्रधानांनी देखील ही जेव्हा नंबर सांगितला त्यांना देखील त्याचा खरोखरच आनंद झाला की 70-80 हजार मुलांना गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण प्रशिक्षण दिलं. त्यातले काही आज स्वतःच्या पायावर उभे राहिले, लहानसा व्यवसाय मोठं खूप मोठं दिसण्यासारखं नसेल पण त्यांचं घर चालतंय ना, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून मी काय पहिल्यांदाच म्हटलं वर्गीकरण केलं पाहिजे. काही लोकांना परदेशात जाऊन नोकऱ्या करायचं अगदी योग्य आहे, काही लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठ्या ठिकाणी पण चांगल्या व्हाईट कलर जॉब पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तिसरी माणसं अशी असतील की त्यांना हातामध्ये मातीमध्येच हात ठेवून त्यांना काम करायचं शेती कृषी क्षेत्रात, त्यांना देखील ते केलं पाहिजे. आणि काही म्हणतील आम्हाला लहानसा घरी राहूनच व्यवसाय, एक सप्लिमेंटरी इन्कम म्हणून 5,000 रुपये महिन्याला जरी मिळाले पूरक उत्पन्न तरी चालू शकेल, अशांना देखील पण सगळ्या बाबतीतल्या लोकांना त्याच्या इच्छेवर अनुसरून त्याच्या परिस्थितीजनक आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा आढावा घेऊन आपल्याला गोष्टी ठरवायला लागतील आणि त्या करण्याची अत्यंत आवश्यकता. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मी खासदार नाही, परंतु मी आजबाजूने राज्यसभाचे अजून काम चालू आहे, परंतु मी सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार नसलो तरी देखील मी कोकणी माणूस आहे, माझ्या मातीशी नातं जोडलेलं आहे. त्यामुळे त्यांना कधीही पुढच्या काळामध्ये देखील या विविध माध्यमातून आम्ही हे काम करतच राहणार. आणि त्यासाठी केवळ मार्गदर्शन नाही, तुम्ही माझा अगदी योग्य आहे की आपण नुसतं बोललो आणि गेलो असं होत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष बसून जसं आपल्या जनशिक्षण संस्था आता रत्नागिरीला चालू आहे, दुसरं तसंच नर्सिंग पण आपण सगळ्या गोष्टींवर आपण हे काम करूया आणि आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करूया. क्या बात आहे. नक्कीच सर, आत्तापर्यंत आपण खरं तर अनेक गोष्टींनी मोटिवेट करत आलेले आहात युवकांना, आणि या 2 माध्यमातून निश्चितच याच्या पुढेही आपण मोटिवेटही कराल आणि प्रत्यक्षात त्या कामकाजाला आपण सुरुवातही केलेली आहे. त्यामुळे आता या संधीचा फायदा घेणं हे इथल्या युवकांच्या हातामध्ये आहे. त्यांनी त्याचा वापर कसा करून घ्यायला पाहिजे आणि ते करतील अशी मला गॅरंटी आहे. सर, आपण जसं अनेक गोष्टींचा आपण आता विचार केला, परंतु कोविडमुळे सगळ्याच संकल्पना, म्हणजे आपल्याच महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या नाही, तर अख्ख्या जगाच्या सगळ्या संकल्पना ह्या बदलून गेलेल्या आहेत. ह्या कोविडच्यामुळे बदललेल्या काही संकल्पना आणि बदलत्या काळानुरूप बदललेल्या काही संकल्पना, याच्यामध्ये या तरुणांनी कशा पद्धतीने आपल्याला मोल्ड करून घ्यायला पाहिजे आणि या संधींची, सुवर्ण संधीचा उपयोग करून आपलं जीवनमान उंचवायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? हा आपल्या खरोखर निश्चितपणे की कोविड पूर्वीचा समाज जगातला आणि कोविड नंतरचा समाज असेल तर आता ठिकाणी कधी ना कधी ते वर्गीकरण नक्कीच होईल. कारण किती बदल घडवण्यासाठी एवढ्या कमी वेळात एवढे प्रचंड बदल कधीच घडले नसते. तुम्हाला खरंही वाटलं नसतं की आपण घरीच राहणार 2-2, 3-3 महिने, बाहेर पडताना नाही, आई वडिलांना भेटताना नाही. काही मुलांना आपल्या आईला आणि वडिलांना त्यांचा मृत्यू झाला ते देखील अग्नी देखील देता आलं नाही, कारण ते त्यांना तशी परवानगीच नव्हती. ही परिस्थिती कधी येईल असं वाटलं नव्हतं, परंतु आता त्याच्यातून हळूहळू आपण बाहेर पडतो. दुर्दैवाने आणखी एक नवीन संकट आलंय, ते म्हणजे आता रशिया आणि युक्रेनचा सुरू झालेलं नवीन युद्ध. त्याचाही फार मोठा परिणाम जगावर होणार आहे आणि कदाचित ते त्याने देखील, ज्याला आपण जिओ पॉलिटिकल वॉर म्हणतो, राजकीय बदल जे जगात होणार आहे ते एवढे दूरगामी असतील की कोविडपेक्षाही जास्त त्याचे परिणाम देशाच्या, आपल्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेवर देखील होणार आहेत. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्या हातात नाही, ह्या घडतच राहणार आहेत, पण त्याला सामोरं कसं जायचं ते आपल्या हातात आहे. मला वाटतं त्यांनी आता काही सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरीतल्या काही मुलींनी छान व्यवसाय सुरू केले होते. त्यांना कोविडमध्ये खूप संकट आलं. सुदैवाने आपल्या नारायणराव राणे आता त्या खात्याचे मंत्री आहेत, तेव्हा मला पूर्णपणे खात्री आहे की त्यांच्यावर देखील काहीतरी मार्ग काढता येईल. परंतु अनेक उद्योगांना फार कठीण परिस्थितीतून जावं लागतंय आणि खास करून लघु उद्योगांना. आणि मला खात्री आहे की त्या लघु उद्योजकांना देखील कोविड नंतर आता नवीन एक बाजारपेठ मिळेल, नवीन मार्केटिंगची साधनं मिळतील. आणि एक चांगली गोष्ट झाली म्हणजे कोविडमुळे ई कॉमर्स ह्यावर एक लोकांचं निराळपण लक्ष आलं. आपल्याकडे पूर्वी काही गोष्ट तयार केली, सुंदर आपल्याकडचे कारीगर आहेत ते तयार करतात, बाजारपेठीचा प्रश्न होता. आज कोविडमुळे तुम्ही इकडेच राहून ई मार्केटिंग करू शकता. तुम्हाला आज ई कॉमर्सच्या माध्यमातून तुमचे पदार्थ कुठे देता येऊ शकतात. अमेझॉन सारखी कंपनी, जगातली सगळ्यात मोठी कंपनी, ती कंपनी देखील लहान अशा उद्योजकांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ, ई कॉमर्सच्या माध्यमातून बाजारपेठ म्हणून देखील प्रयत्नशील आहे. अशा गोष्टी आता नवीन झालेल्या आहेत की ज्या पूर्वी नव्हत्या. म्हणजे आपल्याला काही 2-2.5 वर्षापूर्वी आपण म्हटलं असतं करोनाच्या पूर्वी काळी की मला माझं ई मार्केटिंग करायचं, लोकांनी म्हटलं काहीतरी काय बोलतोस. आता प्रत्येक जण ते करतोय.
म्हणजे आज अगदी तुमच्याकडे देखील आपल्या गावातली मुलं देखील हो. आज अनेक गोष्टी ई मार्केटिंग करतायत. तर पण स्वतः म्हणजे विकत घेण्यासाठी देखील. तर तसं विकत घेण्यासाठी आपण बायर म्हणून त्या ई मार्केटिंग मध्ये जातोय. आपण तिकडे विक्रेता म्हणून, सेलर म्हणून देखील आपण त्या ई मार्केटिंग मध्ये जाऊ शकतो. ही करोना नंतरची झालेली नवीन एक डेव्हलपमेंट आहे. तर त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि आज त्यामुळे आपली कला, आज चांगले चांगले चित्रकार आहेत आपल्याकडे. आपल्या गावात आपण जेव्हा गणपतीला जातो, भिंतीवर रंगवणारे जे चित्रकार आहेत, काय सुंदर चित्र काढतात हो. समजा ते चित्रकारांनी थोडंसं कमर्शियल डिझायनिंग करून चित्र काढायचं ठरवलं आणि ती चित्र विकण्यासाठी त्याने जर ई मार्केटिंग करायचं ठरवलं, किती फायदा होऊ शकतो. आपल्याकडे शंख आणि एवढे मिळतात, त्याच्यावर आधारित काही लोक तयार करतात. त्या गोष्टी तर उद्या विकायच्या म्हटल्या तर किती त्यांना बाजारपेठ मिळू शकेल. आपल्या कला आहेत. आपल्याकडचे पिंगोळीच्या एका पत्रकार आपल्या कलाकाराला पद्मश्री गेल्या वर्षी मिळालं. आणि या कला देखील आपल्याला ह्या माध्यमातून एक युट्यूब चॅनल मधून ते कला दाखवू शकतील, लोक बघतील आणि त्यातून त्याला पैसे मिळू शकतील. आता ह्या गोष्टी करोनापूर्वी शक्य नव्हत्या. ह्या गोष्टी आज करोनामुळे शक्य झाल्या. आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा हा आपण मार्केटिंग त्याचं एक ई मार्केटिंग, आता आपल्याकडे सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा समिती पण स्थापन झाली, चांगलं काम करतात. त्या माणसाने देखील आपण त्यांना जर सपोर्ट केला आणि त्यांनी देखील एक त्यांचं स्वतःच ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग केलं तर आणखी लोक आपल्याकडे पर्यटक येतील आणि करण्यासाठी खर्च खूप कमी लागणार. पूर्वी काय होतं, मार्केटिंग म्हटल्यानंतर लोक डोक्याला हात पाहिजे, पैसे कुठून आणायचे. आज ती परिस्थिती नाहीये. आज मार्केटिंग करण्यासाठी ई कॉमर्समुळे एक निराळं, ई माध्यमामुळे, इंटरनेटच्या माध्यमातून एक निराळं, एक खूप मोठं दालन आपल्यासमोर उघडलं गेलंय. आणि ते देखील तुम्ही विचारला तो योग्य प्रश्न, करोनाच्या नंतर झालेली गोष्ट. नक्कीच साहेब. प्रभूसाहेब, तुम्ही एक वेगळ्या माध्यमाची आणि एका वेगळ्या संधीची ओळख इथल्या तरुणांना करून दिलेली आहे. खरं तर आपण जे 2-3 मुद्दे सांगितले की चित्रकार आहेत आपल्याकडे, खूप सुंदर असे चित्रकार आहेत की जे नुसते गणपतीमध्ये भिंतीवरच नाही तर आपल्याकडे म्हणजे अगदी आपल्याकडचीच इथली एक अक्षय मेस्त्री नावाचा एक चित्रकार आहे की जो अगदी एका तिळावरती चित्र काढण्यापासून मोठे मोठे कॅनव्हास पेंटिंग्स वगैरे करत असतो. परंतु कदाचित त्याला कुठे जावं किंवा कुठे आपले या गोष्टींना मार्केटिंग होईल याचं थोडंसं माहिती नसल्यामुळे कदाचित त्याची कला ही सीमित राहिलेली आहे. पण ही मुलाखत ऐकल्यानंतर निश्चितच ई कॉमर्सच्या माध्यमातून, ई मार्केटिंगच्या माध्यमातून तो निश्चितच यामध्ये तो आपलं नाव अजमावेल असं आपण खात्री बाळगूया. सर, आपण जेव्हा या सगळ्याच गोष्टींचा जेव्हा विचार करतो, आपण इतकी वर्ष इथे काम करत आहात, मी सातत्याने सांगत असते की प्रभूसाहेबांनी जे व्हिजन बघितलेलं होतं युवकांसाठीचं, ते त्यांनी नुसतं बघितलं नाही तर त्याच्यावरती त्यांनी कार्यकरण केलं आणि अजूनही ते करतायत. आणि हे आत्तापर्यंत आपण जे आत्ताही बोलताय त्याच्यामधून आपल्याला दिसून येते. आपण आपल्या ज्या काही संकल्पना आहेत, आपल्या ज्या काही आयडियाज आहेत, त्याचा अवलंब अनेक तरुणांनी केलेला आहे आणि निश्चितच ते तरुण त्यांच्या क्षेत्रामध्ये नावारूपास आलेले आहेत आणि ही उदाहरणं आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. सर, याचाच सगळ्यांचा जर आपण पुन्हा एकदा जर आढावा घेतला तर आजच्या विषयाला अनुषंगून जर आपण विचार केला तर तुमच्या विचारातील, तुमच्या संकल्पनेतील सिंधुदुर्गातील युवकांसाठीचा सुवर्ण कोकण काय आहे? हे बघा, उद्याचा कोकण हा निश्चितपणे आपण आपल्या हाताने घडवायचं. त्या कोकणामध्ये कोकण पण टिकवणारा कोकण असला पाहिजे. नाही तर त्यातलं जर कोकणचं वैभव म्हणजे खरं म्हणजे आपला निसर्ग हेच आपलं वैभव आहे, ते मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत हरवता कामा नये. आणि खरोखराने कोकणची असणारी एक विविधता टिकवून कोकणमधले भव्यपणा कसा आणता येईल आपल्याला पाहायचंय. मी असा तुमच्या आता बोलण्यातून माझा विषय निघाला, मी आमच्या संस्थेतर्फे असा प्रयत्न करतो की आपण हा जो एक प्लॅटफॉर्म तुम्हाला मी जे सांगत होतो हा मोफतपणे आपल्या तरुणांना उपलब्ध कसं करून देता येईल यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू. मी तुम्हाला लवकरच त्या देखील काय आम्हाला काम करता तुम्हाला मी सांगतो. म्हणजे तरुणांना आणि तरुणींना देखील एक निराळं व्यासपीठ, खऱ्या अर्थाने एक व्यासपीठ मिळेल. ते त्यातील आम्ही कसं करता येईल हे लवकरच तुम्हाला मी सांगतो. मी आता बोलण्यातच माझ्या लक्षात आला विषय की आपण हे सगळं त्यांना सांगण्यापेक्षा आपण करून दाखवूया, म्हणजे त्यांना त्याचा फायदा होईल. हे देखील आपण ठरवू. आणि उद्याचा खरंच सांगतो, उद्याचा जग हे तुमचं आणि आमच्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं जग उद्याच्या तंत्रज्ञानावर आधारितचं जग आहे. ते आपण टाळू शकत नाही. कुठचंही तंत्रज्ञान दरवाजा बंद करून जशी आपण हवा थांबवू शकत नाही, तसं त्या तंत्रज्ञानाचं आहे. ते तंत्रज्ञान येणार म्हणजे येणारच आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काही
आपल्याला यायचं की नाही यायचं एवढा विचार करण्याची गरज नाही. येणारे नक्कीच, तर ते कसं अनुसरायचं एवढंच आपल्याला विचार केला पाहिजे. तो करत राहून आपण निश्चितपणे तंत्रज्ञानाला गवसणी घालून कोकणचं कोकणपण टिकवून आपण आपल्या व्यक्तीचा विकास कसा करता येईल पाहण्यासाठी व्यक्तीवर आधारित असं आपण एक निराळी कल्पना आपण मांडल्या पाहिजेत आणि ते आपण करतो. कारण व्यक्तीवर आधारित महत्वाचं आहे. आपण नेहमी विकासाची एकच कल्पना सगळ्यांना लागेल असं सांगतो, असं होऊ शकत नाही. कारण एक कपडा आणला, एक तागा विकत आणला आणि एकाच साईजचे कपडे सगळ्यांना शिवल तर 2 वर्षाचा मुलगा आणि 70 वर्षाचा माणूस हा देखील ते कपडे घालू शकत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला हे काम करण्याची गरज आहे आणि ते देखील आपण निश्चितपणे करूया. आणि मी नक्की तुम्हाला सांगतो, देवानी तुमचं त्याचं श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही आता बोलण्यात मला विचार आणून दिला. आम्ही एक ई प्लॅटफॉर्म आपल्या कोकणच्या तरुणांसाठी कसा उपलब्ध करू दे आपण पाहू. नक्कीच सर, आपण जे सांगितलंय की तंत्रज्ञानाला गवसणी घालून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना जे काही भविष्य आहे ते नक्कीच उज्ज्वल आहे आणि तंत्रज्ञान हे काही कुठे थांबणारं नाहीये. इथले तरुण देखील त्याला गवसणी घालायला ते आत्मसात करून घ्यायला इच्छुक आहेत आणि आपलं त्या अनुषंगाने आपलं जीवनमान नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि निश्चितच आपल्या ह्या विचारांची कास घेऊन ते नक्कीच पुढे जातील आणि जो काही पुढच्या भविष्यामध्ये हा जो काही सुवर्ण कोकण आहे, युवकांसाठीचा सुवर्ण कोकण आहे, आपल्या विचारातला जो सुवर्ण कोकण आहे तो निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. प्रभूसाहेब, खरं तर तुमच्याबरोबर बोलताना प्रश्न संपूच नयेत असं मला नेहमीच वाटते. कारण तुमच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन असते ते ऐकत राहावं असं वाटते. कारण त्याच्यामुळे आपल्या विचारांची तर भर पडतेच, परंतु एक काहीतरी ठोस कन्स्ट्रक्टिव्ह असा विचार, एक वेगळी कल्पना, एक वेगळा चार्म तुम्ही नेहमीच देऊन जाता. आमच्या या सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त युवकांचा सुवर्ण कोकण या विषयावरती आपण जे सुंदर असं विवेचन केलेलं आहे त्याचा निश्चितच उपयोग आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला युवक करेल ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आपण याच्यानंतर जेव्हा याल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याच्यामध्ये थोडीशी तरी सुधारणा झालेली असेल, युवक या अशा गोष्टींकडे वळलेले असतील याची मी तुम्हाला हमी देते. किंबहुना त्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देते आणि आपण सगळ्यांनीच मिळून सिंधुदुर्गातल्या या तरुणांना एक वेगळं असं व्यासपीठ मिळेल याच्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद सर. धन्यवाद देवानी. आणि तुम्ही खरोखरच सांगतो की तुमचा उपक्रम एवढा स्तुत्य आहे की सातत्याने तुम्ही कोकणच्या तरुणांसाठी निराळ्या मार्गदर्शनासाठी व्यासपीठ तयार केलंय. त्या युवकांचा आवाज उद्याचा होणारा सुवर्णमय कोकण यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर एकच मिनिट. आमचा 8वा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त जसं आता तुम्ही शुभेच्छा दिल्यात, परंतु तुमची एक स्वतंत्र एक बाईट पाहिजे होती की बाबा. हां हो बोला. सिंधुदुर्ग लाईव्ह हे आपल्या सिंधुदुर्गात जेव्हा आलं तेव्हा मला वाटतं आपल्यावर येताना एक लाईव्ह पण घेऊन आलं. कोकणाला जिवंतपणा देण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि नवीन माध्यम. पूर्वी चॅनल म्हटलं की आपल्याला आठवायचं की दिल्लीमध्ये मुंबईमध्ये असणारी मोठमोठी चॅनल्स, पण त्याला भेद देऊन छेद देऊन एक अतिशय चांगलं स्वतःच्या कोकणाच्या भावना, त्याच्या असणारे विश्वास, त्याच्यावर असणारी त्याची चिंता त्या कुठेतरी प्रतिबिंबित करणारे नवीन चॅनल आपल्याकडे तुमच्या माध्यमातून आलं. म्हणता 8 वर्ष गेली. त्या 8 वर्षाच्या विकासामध्ये देखील निश्चितपणे सिंधुदुर्ग लाईव्हचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यामध्ये देखील विचार करा, आज आमची देवानी वरसकर पूर्वी सकाळमध्ये ती निळ्या पेपरात काम केलं, आज एक अतिशय आत्मविश्वासाने आपल्या टीव्ही स्क्रीनवर येऊन बोलते. ही आपली कोकणची मुलगी, आपली स्वतःची हक्काची रक्तामासाची असणारी आपलं नातं असणारी मुलगी, ही मुलगी देखील आज एक स्टार म्हणून आपल्यासमोर येऊ शकली. हे देखील सिंधुदुर्ग लाईव्हचंच म्हणतो एक त्याने दिलेलं आपल्याला भेट आहे. त्यांचं देखील त्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या भावी येणाऱ्या अनेक तुमची अजून खूप वर्ष जायची आहेत त्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे तुमच्या ह्या वाटचालीमध्ये मी सदैव तुमच्याबरोबर असेल याची देखील ग्वाही देतो. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग लाईव्हच्या सर्व असणाऱ्या त्यांच्याशी जोडलेल्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.